सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ फडणवीस आता मैदानात उतरणार आहेत। बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची आज सांगता सभा आहे। बारामतीमध्ये ही सांगता सभा होणार आहे अशी माहिती मिळते। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले। आणि या सांगता सभेबद्दलची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, आज सांगता सभा होणार आहे, नेमकी ती किती वाजता होणार आहे? मुख्यमंत्री फडणवीस किती वाजता दाखल होतील? बारामतीमध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? नक्कीच कल्याणी, बारामती पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ, खऱ्या अर्थाने सांगता सभेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज बारामतीमध्ये दाखल होत आहेत। खऱ्या अर्थाने मुंबईवरून ते सुरुवातीला विमानाने दाखल होणार आहेत आणि हेलिकॉप्टरने ते बारामतीच्या दिशेने 3:30 वाजता बारामतीच्या विमानतळावर ते दाखल होणार आहेत आणि त्यानंतर या बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी जे सभेचं आयोजन केलेलं आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते 4 वाजता दाखल होणार आहे। 4 वाजता या सांगता सभेला सुरुवात होणार आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी या बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी मोठी जय्यत तयारी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सध्या उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि प्रचंड उष्णता असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना, मतदारांना जे आहे ते डोमची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। बैठक व्यवस्था चोखपणे या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठलाही अडचण येऊ नये अशी व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर प्रमुख असणार आहेत, त्याचबरोबर रामदास आठवले, शिंदे गटाचे शिवसेनेचे उदय सामंत हे देखील या ठिकाणी येणार आहेत। तर खऱ्या अर्थाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिया सुळे यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्या देखील येणार असल्याचं खासदार पार्थ पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि यामुळे आता या प्रचार सभेला जे आहे ते दुपारी 4च्या नंतर सुरुवात होईल। अंकिता, नवनाथ, खरं तर तुम्ही त्या सभास्थळीच आहात, शारदा प्रांगणात सध्या तुम्ही आहात। तयारी नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी देखील माहिती आहे? नक्कीच कल्याणी, खऱ्या अर्थाने बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी हे मैदान आहे, भलं मोठं मैदान आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बसण्याची व्यवस्था जी आहे ते कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आपण जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर येणाऱ्या मतदारांना आणि नागरिकांना जे आहे ते खुर्च्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पार्थ पवार देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पार्थ पवार जे आहे ते आता या ठिकाणी या प्रचार सभेच्या दरम्यान जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ते पाहणी करत आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दुपारी 4 वाजता जे आहे ते या ठिकाणी सभेला सुरुवात व्हायला आणि पार्थ पवार जे आहेत ते आता पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याणी, नक्कीच नवनाथ, अतिशय जय्यत अशी तयारी करण्यात आली। पार्थ पवारांकडून सुद्धा पाहणी केली जाते, त्यामुळे आजची ही नेमकी सांगता सभा कशी पार पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। धन्यवाद नवनाथ माहितीसाठी।